उन्हाळ्यात काहीतरी कैरीचं चटपटीत खायचं मन करतंय, तर आज आपण बनवूयात कैरी घालून केलेली आंबट गोड चवीची झटपट तयार होणारी ओली भेळ. नमस्कार, मी ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघतोय खूपच टेस्टी आणि फ्रेश कैरीची भेळ अगदी स्ट्रीट स्टाईलने. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवी चटणी. हिरवी चटणी अगदी बेसिक आहे. तुम्ही फक्त हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा करून घेऊ शकता. तर मी इथे कोथिंबीर, थोडी पुदिन्याची पाने, 2 हिरव्या मिरच्या घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ घातलंय, थोडीशी साखर आणि थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार केलेली आहे. त्यानंतर एका वाटग्यामध्ये जेवढी भेळ बनवायची आहे तेवढे कुरमुरे घ्यायचे. भेळेसाठी कुरमुरे हे अगदी फ्रेश आणि कुरकुरीत असले पाहिजे. बघा, ओली भेळ बनवताना सगळं साहित्य आधी आपल्याला तयार ठेवायचं आहे आणि मगच बनवायला घ्यायची आहे. जसं की तिखट, आंबट गोड चटणी ही तुम्ही तयार करून ठेवा. तसेच यामध्ये जे काही साहित्य लागेल ते सुद्धा. आता इथे बघा, कुरमुऱ्यावरती मी साहित्य घालणार आहे, पण तुम्ही साहित्यावरती सगळ्यात शेवटी कुरमुरे घालू शकता, ज्याने भेळ मऊ पडणार नाही आणि क्रंची टेस्टी लागेल. यामध्ये आता आपण आवडीप्रमाणे तिखट घालूयात. मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घातलंय, तसेच मीठ घालायचं आहे. आता यामध्येच बारीक फरसाण तसेच शेव घालायचे आहे. तुम्हाला जे काही आवडत असेल ते तुम्ही इथे ॲड करू शकता. तसेच आपण भेळेमध्ये थोडासा क्रंचीनेस असतो, तर त्यासाठी भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत. तुम्ही इथे खारे शेंगदाणे सुद्धा वापरू शकता. आता इथे मध्यम चिरलेली कैरी, तसेच कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची आहे. कैरी थोडीशी आंबट असली ना, की भेळ खाताना ती जी दाताखाली येते तेव्हा खूपच मस्त लागते. तुम्ही अशी कैरीची भेळ करून बघा. आता हे सगळं साहित्य घालून झाल्यानंतर इथे आपण हिरव्या मिरचीची पेस्ट घालतोय. त्यामुळे मस्त असा तिखटपणा भेळेमध्ये येतो. लहान मुलांसाठी भेळ बनवत असाल ना, तर हिरवी मिरची स्किप केली तरी चालेल. आता इथे माझ्याकडे रेडीमेड चिंच खजुराची चटणी होती, ती घालतीये. तर पाउचेसमध्ये असं आपल्याला बाजारामध्ये मिळून जातं, तर ती तुम्ही इथे वापरू शकता. खूप टेस्टी लागते. ही चटणी थोडीशी जास्त वापरा, कारण या चटणीमुळेच भेळेला जबरदस्त चव येते. सगळं साहित्य मिक्स करून झालेलं आहे, तर कुरमुरे आणि बाकीचं साहित्य पटापट मिक्स करून घेऊयात. मस्त अशी चटपटीत ओली भेळ तयार आहे. त्यावरून तुम्ही फरसाण आणि बारीक शेव टाकू शकता. तसेच कोथिंबीर घाला. भेळ कधीही आधी बनवून ठेवू नका. जेव्हा खाणार असेल तेव्हाच बनवा. कारण भेळ पटकन मऊ होते आणि साहित्य पण सगळं तयार ठेवा आणि मगच भेळ बनवायला घ्या. यापेक्षा आणखीन चटपटीत हवी असेल ना, तर तुम्ही वरून लिंबाचा रस आणि चाट मसाला घालू शकता. कैरी खूप आंबट असेल ना, तर गोड चिंच खजूर चटणी थोडीशी जास्त घाला. टेस्ट अगदी परफेक्ट होते. एकदा बनवली की तुम्ही सारखी बनवाल. तसेच आता कैरीचं सीझन सुद्धा सुरू आहे, त्यामुळे नक्की करून बघा. रेसिपी सेव्ह करा आणि पटकन करा. लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल, इतकी चटपटीत लागते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.